आपण या ठिकाणी पाहू शकतो सिंहगड रोडवरील या सगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आता पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्या या सोसायटीमध्ये जे स्थानिक रहिवासी अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आणि आपण पाहू शकतो अग्निशमन दलाचे जवान सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या लोकांना आता रेस्क्यू केलं जात आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काही सकाळी 6 वाजल्यापासून हे पाणी आतमध्ये शिरलेलं आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये अर्थात कालपासून मुसळधार असा पाऊस पुणे आहे आणि आपण पाहू शकतो दोरखंड आलेला आहे आणि या दोरखंडाच्या माध्यमातून सगळे जे रहिवासी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। या ठिकाणी सूचना दिली जात आहे, लाऊडस्पीकर आहे तो त्या स्पीकरवरनं सूचना दिल्या जात आहे की सुरक्षित स्थळी हाला। आपण पाहू शकतो दुचाकी वगैरे सगळे पाण्याखाली गेलेले आहेत आणि या सगळ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि जे काही पहिल्या दुसऱ्या मजल्यावरची रहिवासी आहेत त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सिंहगड रोड वरचा हा संपूर्ण परिसर आहे, प्रथमेश हाइट्स सनसिटी परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि आता इथल्या सगळ्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। अग्निशमन दलाचं जे काही पथक आहे ते सुद्धा आता काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेला आहे। मुसळधार पाऊस अर्थात रेड अलर्ट पुणे शहर आणि पुण्यातल्या काही तालुक्यांमध्ये जारी करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो या रेड अलर्ट नंतर शहरात आणि एकूणच ग्रामीण भागामध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे। काल आपण जर बघितलं तर जवळपास खडकवासला धरण आहे जे 100% भरलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। काही स्थानिक नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, काय नेमकी इथली परिस्थिती आपण पाहतो की सगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, नागरिकांना बाहेर काढलं गेलं का? हो, नागरिकांना बाहेर काढलेले जे 3rd फ्लोअर 4th फ्लोअरचे आहेत ते फक्त तेवढेच राहिलेले आहेत। 1st फ्लोअरपर्यंत सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। सगळ्या सोसायटीमधले नागरिक रहिवासी सुरक्षित स्थळी हलवले? हो, सुरक्षित हलवलेले आहेत। महापालिकेची मदत मिळाली का? महापालिकेचे कर्मचारी हो आलेले आहेत, महानगरपालिकेचे आलेले आहेत, अग्निशमन दलाचे लोक आलेले आहेत ते। हो, रात्री 3-3:30 पासून आलेले आहेत पहाटेचे ते। काय कधीपासून हे पाणी शिरलंय? हे सगळं एवढं पाणी कसं काय? एक 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत इथं पाणी होतं, तिथनं लगेच चालू झालं एकदम फोर्समध्ये एकदम पर्यंत। आपण पाहू शकतो या ठिकाणी सूचना दिली जात आहे आणि सगळ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलावं अशा पद्धतीच्या सूचना या दिल्या जाते। पाणी वाढत आहे असं काय काय नेमकी तिकडची परिस्थिती? काय पाऊस भरपूर आहे, पाणी अचानक सोडल्यामुळे जरा प्रॉब्लेम झालाय, शॉपमध्ये घुसलेलं आहे पूर्ण पाणी। पाण्याची पातळी हळूहळू करून वाढत आहे त्यामुळे बऱ्याच नागरिकांना त्रास होतोय। हो, खडकवासला धरणाच्या पाण्यामुळे हो हो त्यामुळेच नदीचा प्रवाह वाढतोय त्यामुळे खूप 75 ह्या दोन्ही पाण्यामुळे इकडे पाणी होते ते लागून असल्यामुळे आणि दरवेळेचा त्रास आहे, आता नाही की यावेळेस दरवेळेस इथपर्यंत पाणी येते ते कदाचित नदीच्या ते चाललंय आता RFD वगैरे त्याच्यामुळे कदाचित होऊ शकते। तर आपण पाहतो की दरवेळी अशा पद्धतीची परिस्थिती या परिसरामध्ये उद्भवते आणि ज्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो या सगळ्या सोसायट्यांमध्ये सोसायट्याच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ज्या काही या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये ज्या दुचाकी 4 व्हीलर्स ज्या लावल्या होत्या त्या संपूर्णपणे पाण्याखाली बुडाल्याचं पाहायला मिळतं आपल्याला। जे काही पहिल्या दुसऱ्या मजल्यावरचे रहिवासी आहेत त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि पालिका प्रशासनाकडून त्यासोबत अग्निशमन दलाचे जवानसुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने पाण्याचा वेग वाढतोय त्यामुळे अजूनच या सगळ्या सोसायटीमध्ये पाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीने या पुणे शहर काल दिवसभर त्यासोबत रात्रभर मुसळधार असा पाऊस शहरात सुरू होता आणि त्यामुळे शहरातल्या ठिकठिकाणी अशा पद्धतीने पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आता या सगळ्या पाणी जे काय आहे त्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे।
अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आता त्या गाडीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या ठिकाणी नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि मदत कार्य करण्यासाठी स्थानिक जे तरुण आहेत ते सुद्धा आता पुढे सरसावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच परिस्थिती अतिशय भयानक आपल्याला या ठिकाणची पाहायला मिळते आणि ह्या सगळ्या पावसामुळे निश्चित पाणी साचल्यामुळे मोठं नुकसान या परिसरात झालेलं आहे। दरवर्षी ही परिस्थिती या परिसरातली पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने खडकवासला धरण काल 100% भरलं, त्यानंतर या खडकवासला धरणातला पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुद्धा आता वाढवण्यात आलेला आहे आणि अजून या पुढच्या 1 ते 2 दिवसात पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल असे सुद्धा प्रशासनाकडून सांगितलं जाते। कारण ज्या पद्धतीने धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडतोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाईल असं सुद्धा प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। पाऊस आता काहीसा थांबलेला दिसतोय, मात्र तरीसुद्धा जे सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे ते मात्र अद्यापही कमी होताना दिसत नाहीये। कारण आपण पाहू शकतो अशा पद्धतीने इकडे जी काही अनाउन्सिंग केली जाते की नागरिकांनी घराबाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन केले जाते। अजूनही काही नागरिक घरातच बसून आहेत, घराच्या बाहेर पडलेले नाही आहेत। त्यांना विनंती केली जाते, आवाहन केलं जातं की तुम्ही घराच्या बाहेर पडा, सुरक्षित स्थळी हला, कारण ज्या पद्धतीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवाहन केलं जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।